नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे पाया पडून स्वामींचं नाव घेऊन आपण व्हिडिओ बनवत आहे आणि आपलं लाईफ चालू करतो आहे. जगायचं कसं नाही, आलेल्या परिस्थितीत आपल्याला तोंड द्यायचं आहे. आणि हे आपले गणपती बाप्पा आहेत. आणि आता मी संध्याकाळी चांगली मस्तपैकी पूजा बिजा करीन, चांगलं देवबिव साफसफाई करीन. घर स्वच्छ केलं. आता जर थोडंसं बाकी आहे तरीसुद्धा कालची डस्टिंग बिस्टिंग सगळं केलं. हे झाडू पोचा हे सगळा केला. आणि कपडे दुनियाचे कपडे धुतलेत बघा. इथून तिथून कपडेच आहेत नुसती वाळा घातलेली. खूप आहेत एकदम. बाल्कनीमध्ये घातल्यात. बाल्कनी धुवून घेतली. खूप घाण झाली होती बघा. एकदम एकदम माती झाली होती एकदम. लादीसुद्धा एकदम खूप छान झाली. सगळं धुवून मस्त म्हणजे पोचा बिचा मारून घेतला एकदम. आणि हे पण बघा किचनमध्ये पण सगळं स्वच्छ करून घेतलं आहे. आणि बघा आता हे मान्य फक्त धुयची बाकी आहे. आणि आता हे फ्रीज आहे ना, काय झालं आहे फ्रीजला, फ्रीज चालू नाही माझा, बंद आहे. तो खूप दिक्कत होती फ्रीज के बिना. आणि बघायला तर काल चमत्कार झाला मला लागत. काल मी स्वामींतला मी खूप कळकळीची विनंती केली, स्वामी माझं फ्रीज चालू होऊन द्या, स्वामी माझं फ्रीज चालू होऊन द्या. 5,000 रुपये खर्च सांगितला आहे, ते काय होऊ नाही खर्च बिर्च, पण मला ते हे व्हायला पाहिजे, फ्रीज चालू होऊन द्या. देवाच्या उद्या आतुरतेने देवाच्या पाया पडली. आणि मग पाया पडल्यानंतर फ्रीजचं बटन दाबलं. तर दाबल्यानंतर फ्रीजचं आहे ना, जे लाईट बी चालत नव्हती ना ती चालायला लागली हो काही. हे चालायला लागले हो काही, लाईट चालत नव्हती, सगळं चालायला लागलं आहे. पण कूलिंग होत नाही फ्रीज, म्हणजे काहीच नाही एकदम. हे बघा चालतं झालं आहे, फ्रीज चालू आहे पण कूलिंग होत नाही. कशामुळे होत नाही हे बी मला कळलं नाही. आणि बघा मी ती थंड होण्यासाठी मी बाटली ठेवली, पण नाही, काहीच नाही, कूलिंग होतच नाही. पाणी ठेवलं बरं बघण्यासाठी, म्हटलं चालू तर ठीक आहे. पण स्वामींनी थोडंसं मला मदत केली. आता कूलिंग का होत नाही काहीच नाही झालं, बरं पण नाही झालं बघा. आणि आता मला खूप दिक्कत आहे एकदम. फ्रीज एकदम खाली आहे, बघू शकता. एक जमाना होता ह्या फ्रीजमध्ये खूप काय होतं. आता या पाण्याच्या बाटल्या असेल मी भरल्यात. एक जमाना असा होता की फॅप्से होत्या एक जागेवर, ठीक आहे, पण ते पण दिवस नक्की येतात. आणि फ्रीज सगळं मोकळं आहे. आता माझा आज व्हिडिओ मुद्दा मी मोठा करणार आहे, कारण तुम्हाला मी लाईव्हवर दाखवणार होती पण नाही दाखवू शकली. हे बघा म्हणजे पूर्ण फ्रीज साफ करून घेतलं मी, पण कूलिंग होत नाही. आता फ्रीजवाल्याला बोलवायचं आहे, पण असा प्रॉब्लेम आहे जर नाही बोलवलं. हे बघा आता हे सगळी मांडलेली भांडीमध्ये घासून काढील. आता खायला म्हटलं काल किटली बिटली घातली, तेल बिल काय नव्हतं, जुनं तेल होतं, पण जुनं तेल कसं खाणार मी ना. मग मी काल किटली घासून बिसून बघा सगळं हे केलं, किती मस्त चमकते बघा. मला काल कोणतरी कमेंट केली, नाव नाही माहिती मला, ते बोलतात बघा काल मी दूध पण आणलं होतं मी नंतर चहा नाही कोणी पिले हो का, दूध नासलं हो, कारण फ्रीज नाही ना त्याच्यामुळं दूध नासलं. आता मी का काल माझी कोणत्या ना सिगरी बोललेली की तुझी सिगरी छान आहे म्हणून. सिगरी कशी आहे माहिती आहे का, 2-3 वर्ष झाली सिगरी घेऊन, पण ते आपल्या वापरण्याला असतं एकदम वस्तू. कोणतीही वस्तू आपल्या एक मिनटं, कोणतीही वस्तू आपल्यावर वापरण्यावर असतं. जर आपण टिकून वापरली कोणती वस्तू, दाना आदळली नाही, गरम सिगरीवर धुयची नाही, थंड झाल्याशिवाय काही वस्तू ह्या कसं ह्या पण आहे ना एकदा ह्याचा पण एकदम, तसं आपल्याला कसं एकदम गरम खाऊ नाही शकत, तसं हे पण आहे ना सिगरी अशी आहे की गरम आपण सिगरेट धुयची नाही कधी पण, हे लक्षात ठेवा. काय हे पण ह्याचं पण एकदम आपल्यासारखंच आहे, शॉर्टकट म्हणजे सांगायला गेलं म्हणजे. ठीक आहे, चला आता आपल्याला काहीतरी खायला बनवते. काही खायला भेटलं, अजून मी काही खाल्लं नाही, काहीच नाही. चहा पण नाही झाला, काहीच नाही, कारण हे नव्हतं, चहा नव्हता, दूध नव्हतं. तर दूध असं तर व्यक्ती खाली नाही जाऊ शकते असते ना, येस असतं तर आणलं असतं जाऊन, आहे ना. ठीक आहे, काय हरकत नाही. तरी मी आणलं, मी जाऊन दूध तर दूध आणलं, बटाटे आणले थोडीशी, केळी आणली 6, आणि चहा संग बटर आणले. कधी व्हायचं मी जेवण नाही बनवलं, काही नाही बनवलं, तर हे करू शकते. त्याच्यानंतर थोडेसे पापड आणले, डाळ भात तर खाऊ शकते मी करून, आणि लोणचं आणलं, आवडतं मला खायला. आणि तेल आज मी मुद्दाम सुट्टं तेल आणलं, हे पण चांगलं तेल आहे. तर हे सुट्टं तेल आणलं, हे पण म्हणजे मला तसं पॅकेटमध्ये लागतं, पण आणूया नंतर. त्याच्यानंतर हे मला गावाला सवय लागली पोरांचं बघून खायची, म्हणून 2 कुरकुरे पाकिट आणले आणि 2 अंडी आणली फक्त. तर आता हे काय ना काय बनवते आता मी. ठीक आहे, चालेल. हे सगळं काढते. व्हिडिओ माझा आज मोठा होईल, पण काल सगळ्यांनी कमेंट केला काही मोठा होईल आम्ही तुझा बघायला व्हिडिओ खूप आवडतं. तर मी मुद्दाम मोठा बनवते, तुम्हाला दाखवते. म्हणजे मी बघायची त्यात लाईव्हच येणार होती, लाईव्हवर तुम्हाला दाखवणार होती, लाईव्हवर तुमच्या संग बोलणार होती.
पण विचार केला नको, म्हटलं जाऊन दे, लाईव्ह काही नाही करायचं. हे 2 अंडे आहेत, ते सगळं मी करून ठेवते. तुम्ही रेल बघितलं असतं लाईव्ह तर खूप हे झालं असतं एकदम, मी म्हणजे स्वतःला आवडू नाही शकली असती. ते केळे मुद्दाम काढले मी, ते जेव्हा माणूस कधी जेवण नाही बनवत काय नाही, ते केळे खाऊन बसावू शकते, आहे का नाही. आता मी काय बनवलं माहिती आहे तुम्हाला, खूप छान जेवण बनवलं आहे. तुम्ही पण या जेवायला, ठीक आहे. मी पहिलं तेल खोलते, ह्याच्यामध्ये बघते किटलीमध्ये. आणि आज मस्त तिकडे माझ्याकडे ब्रेड पण आहे. डाळ भात बनवणार होती, पण म्हटलं ब्रेड खराब होईल. हो हो, बघा तेल वाटायचा पण तरीका बघा. शकता आहे. चला आता हे तेल झालं, हे तेलचं झाकण मी लावून होते. आता मी हे बटाट्याच आहे. पहिलं मी चहा बनवते, कारण 12-1 वाजले, चहा नाही बनला कसलाच. तर मी दूध गरम करते, टोप धुवून घेते. आता हे बघा दूध करते. आता हे दुधाला बघा मी काय करते, गोकुळ दूध आणते, मला पहिल्यापासून गोकुळ दूध आवडतं. गावाला पण होते तर मी दूध गोकुळच आणायची. ह्या थैलीमध्ये असं पाणी वाटायचं. हे बघा, आणि 1 ग्लासभर पाणी होते, कारण मला हे 2-3 दिवस तर जायला पाहिजे दूध. गरम करून 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 ठेवते, पण काय हरकत नाही, राहत नाही दूध बिना आज फ्रीज के बिना. तर मी ह्याला संध्याकाळी बी काय ना काय खाऊन मी हे करू शकते. एकदा गॅस चालू करते, गॅस खालनं बंद केलेला असतो 7 वेळा. चला आता मी नाश्ता बनवते. पहिली वाजता तर मला भूक लागली, एक कुरकुर खायचा विचार चालला आहे, पण जाऊन द्या. चहा बनवते, चहाने ब्रेड खाते, ठीक आहे. आता टोस्ट खाते, नंतर हे खाते. जेवण आता काय खाणार, जेवण आता मला बाहेर पण जायचं थोडंसं. तर सॉरी, असं माफी असावी, मी लाईव्ह घेऊ नाही शकली. मी शेड्यूल पण लावलेला की तुमच्या संगती बनवीन, जेवण बिवण तुमच्या संगती खाईन देईन. आणि खरंच मी लाईव्ह केली असते तर मी जेवली असते तुमच्यासमोर, जेवण बनवलं असतं, तुम्हाला दाखवलं असतं. पण मला घास नाही जाणार ना, मी जेवू नाही शकले असते त्याच्यामुळं, ठीक आहे. तर 1 मिनटं. चला, तुम्ही सगळे लोक कमेंट करतात, तू भाकरी का नाही बनवली, तू जेवण का नाही बनवलं, हे सगळं करतात. तर त्याच्यासाठी मी काय करते, चहा तर बनवते, नाश्ता तर करते, पण तुमच्या देखता मी 2 भाकऱ्या पण करते. मी ह्याच्यामध्ये आहे ना, ह्या दुधामध्ये थोडंसं पाणी टाकून ही चहा खोलते, कारण मी चहा नाही पिली, डोकं बी जाम दुखते माझं. तर हे पहिला मी चहा करत होते, त्याच्यानंतर थोडंसं पाणी मी गरम करते, भाकरीला पीठ करते, 2 भाकऱ्या बनवून घेते. मी नंतर वाटलं तर खाईन, वाटलं तर भाकरी तुमच्या देखता करते, तर तुम्हाला पण वाटायला पाहिजे की हा केलं ताईने भाकऱ्यानं. तवा माझा कुठे गेला, रात्री धुतला ना थोडासा. तर चला, शिगडी मागच्या गॅसवर हे चहात होते, तवात होती. 1 मिनटं, मी तुम्हाला दिसते का असं करते. लाईव्हच यायला पण तुम्हाला बघायला गेलं तर, पण नंतर मला जाऊन दे नकोच. हे बघा, एका साईडला दूध ठुले, एका साईडला ते भाकरीसाठी पान ठुले, ताकी भाकऱ्या माझ्या फुटणार नाही ते, ठीक आहे. तर पाणी जास्त गरम करणं बंद करते, गॅस फास्ट करते. हे पीठ बघा कालच्यासारखंच करते सेमा. आता एवढंसं पीठ आहे, तर आणणार दळून मी नंतर. ते बघा, हे 2 भाकऱ्या मला पास होत्या दिवसभर. हे बघू शकता, अरे गरम पाणी आहे, कारण मी भाकरीला पीठ गरम करते, कारण की ह्याला भाकरी तुटणार. हे जुनं पीठ आहे, आणि आता कोण हे फेकून नाही देऊ शकत ना. 1 महिना 1.5 महिन्याचं झालं, जुनं आहे. हे बघू, गरम टाकले पाणी पोहते जरा, पण काय हरकत नाही, चटका लागल्याशिवाय माणसा कळत नाही. हे पीठ मला सगळ्यांना माहिती आहे ना. थोडंसं पाणी टाकते,
नाश्ता करायचा आहे पहिला. मला लई भूक लागली, म्हणजे कारण की मी काय खाल्लंच नाही सकाळचं, चहासुद्धा नाही पेली, माहिती आहे तुम्हाला. हे बघा असं पीठ चांगलं मळून घ्यायचं. पाळा आहे माझ्याकडे, पण मला जाऊन दे, कुठं आता भरवत बसू एकदम अंगापाचा बोंगा. 2 भाकऱ्या करायच्या आणि एवढं मोठं पाळा भरवत बसू, त्याच्यामुळं नाही केलं. हे बघा आता आपल्याला कालच्यासारख्या 2 भाकऱ्या करायच्यात. असं मी गोळा करते. दोन भाकऱ्या काय तुम्हाला दाखवणार नाही, एवढी भाकर दाखवते शेवट. बघू शकता खूप छान झाली भाकरी. तर आता मला तव्यावर टाकायची. तवा गार आहे अजून, थोडासा अजून गरम होऊ दे. गॅसनं खाल्ला हाऊस असं येते गॅसच्यापासून. सगळं मला रिफिल करायचे, म्हणजे गॅसवाल्याला बोलवायचे, फ्रीजवाल्याला बोलवायचे, लाईटवाल्याला बोलवायचे, तेव्हा बाथरूममध्ये नळ खराब आहेत त्यांना बोलवायचे. एवढं काम आहे आणि एवढा खर्च आहे, सांगायला नको. एकदा खायला पण विचार करते मी, खाऊ का नको, खाऊ का नको. माहिती आहे का, कारण गावाला पण येसला पैसे पाठवायच्यात, आपल्याला पण बघायचे. खूप काय टेन्शन आहे सध्याला. तर हे आता बघा तवा झाला गरम झाला सध्याला. हे बघा ही भाकर आता मी टाकली तव्यावर. छोटीशी भाकर बनवली. आता ही दुसरी पण भाकर बनवते. ह्याला पण मी असं करून घेते, असं करून हे थापटून घेते. थापटायच्या आधी ह्याला पाणी लावायचं. तवा गरमच नाही झाला, ठीक आहे, काय हरकत नाही, पण तरी पण आपण बनवूया. आता हे माझ्या हातात आहे भाकरीला कसं बनवायचं कसं नाही, बरोबर आहे का नाही. हे बघा तर माझं पलटा माफी असावा असा व्हिडिओ बनवल्याबद्दल. माझं कुकिंगचं चॅनल आहे. हे बघा तर मी आता ही थापटून घेते ही पण भाकरी, ठीक आहे. म्हणजे लोणच्या संग तर मी खाऊ शकते ना, लोणचं आणलंय, लोणचं भाकरी तर खाऊ शकते. काल चटणी खाली, आज लोणचं खाऊ शकते, बरोबर आहे का. रातचं भूक लागली, काय झालं तर 2 भाकऱ्या थापाटलेल्या चालतात, आणि राहिल्या तरी मी उद्या खाईल शिल्लक, आहे का नाही. तुम्हाला आवडतात का भाकऱ्या माझ्या. आता हे भाकरी बनवून घेते. चहा फास्ट करते, त्याच्यामध्ये दूध उकळी आलेलं आहे, तर साखर टाकते, चायपत्ती टाकते, अद्रक थोडंसं कुटून टाकते, कारण डोकं एकदम खूप टेन्शन आहे मला, तुम्ही समजू शकता माझ्या भावना. साखर टाकते एक, आणि अर्धा चमच टाकते सगळं. आणि मसालावाली चाय बनवते. हे माझा मसालावाला चायपत्ती आहे. हे बघा हे लाल सोसाटीची चायपत्ती आहे, हे वाली. मी अशी चाय पिते एकदम, मला खूप आवडते हे चाय मसालावाला. आणि दिमाग थोडं शांत होतं, चांगलं होतं एकदम. हे मी थोडीच टाकते. हे बघा ह्याच्यामध्ये थोडीच टाकते. आणि साधी चायपत्ती माझी सोसायटीच आहे, ती पण सोसायटी आहे बघा, ते पण मी टाकते. म्हणजे दोन्ही मिक्स करून मी चाय पिते आणि अद्रक टाकते. हे बघा चायचा शॉक खूप आहे मला, पण छान लागतो मला चहा. तर आता हे मी फोन देते, अद्रकचा तुकडा टाकते. हे बघा हे अद्रक मी कुठले ह्यात टाकते. आता मी हे भाकरीचं बघते. भाकरी कालच्यासारखं खूप छान हे होती आहे, अजून थोडीशी शेकायची बाकी आहे, ठीक आहे. आणि आता मला आहे ना पापड पण खाऊ वाटतं. डाळ भात सांगा मला पापड लोणचं खाऊ वाटत होतं, पण नाही बनवलं. संध्याकाळी बनवेन किंवा उद्या बनवेन एकदा, ठीक आहे. तर एक का मला पापड मी तळून खाते, ठीक आहे. बघा एक माणसासाठी सुद्धा कढाई घे, तेल घे, तळायचं, खायचं.
एक माणसासाठी पण तेवढीच भांडी, 2 माणसासाठी पण तेवढीच भांडी आणि 3 माणसांसाठी पण तेवढीच भांडी. मला एकच म्हणायचं आहे, आता जेवढा माझा इथं खर्च होतो आहे तेवढाच खर्च येतचा तिथे होणार आहे. येसला मी खूप समजवलं, एवढं वर्ष कसं ना कसं तू काढ तिथे, आणि असं अलग अलग मी हे नाही करू शकत. हे बघा भाकर, बरोबर आहे का? कारण खर्च खूप आहे, महागाई तो खूपच आहे. विचार करून काय माणूस खर्च करते, म्हणून मला पण विचार करून खर्च, कोणत्याही गोष्टी खर्च करते मी विचार करून. तुम्ही पण असंच काटकसरीने करता असं मला माहिती आहे, कारण की बाईची जिंदगी कशी असते, एकदम काटकसरीमध्ये जाते. बाई कधी खुश स्वतःला जगतच नाही. पण मी हे पण विचार केला आहे, मी स्वतःसाठी जगणार. आता जगणार नाही, मी आजपर्यंत खूप केलं लोकांसाठी, पण मी आता स्वतःसाठी जगणार, स्वतःचं चांगलं चांगलं खाणार. हे बघा, आता माझी भाकरी बघू शकता, माझी भाकरी फुगणारा. हे बघा, फुगली थोडी का व्हायला फुगली बाबा. मला खूप जे कमी खेळते काल की ताई माझी भाकरी फुगत नाही होतं असं कधी कधी. हे बघा, आज शेकायची भाकरी, तर मी आहे ना तव्यावर शेकणार आहे, ह्याच्यावर गॅसवर शेकणार आहे. तर मग तवा आहे ना गरम नव्हता झाला, तरी पण ठीक आहे. केळं आहे का, ताजी ताजी केळं आणि मला केळं खायला पण आवडतात. एक मिनिट इथं छोटी, चला तव्यावर हे करायची गरज नाही, शेकायची गरज नाही. बघू शकता, तेरी पलकों में. हे बघा, खूप छान भाकरी झाली, शेकली आहे बघा. तुम्हाला पण आवडली असेल तर. आणि आता हे भाकरी पण मी तव्यावर टाकते. चला, चहा झाला माझा, नाश्ता करून घेऊया. ठीक आहे, भाकरीला पाणी लावते. गरम पाण्यामध्ये हातला घातला. ते गाणं आहे ना, काय, अरे संसार संसार, जसं हाताला चटकं तसं आहे. हे बघा, भाकरी खूप छान बनली. चहा छान घेते आणि ब्रेड गरम करणार होते पण नाही करत एकदम. जाऊ दे, आता खाते, मला लई भूक लागली, सबर होत नाही आता एकदम. ठीक आहे, चला भाकरी बघते, हात धुवायला घेतली आहे अजून, तो मी आहे ना पुसून घेते गॅस हलका हलका. कारण भाकरी बनवल्यानंतर भाकरीचं थोडंसं पीठ इकडे तिकडे इकडे तिकडे पडतं ना गॅसवर. कोण ध्यान करतं? तुम्ही ध्यान करतात सांग की स्मिताचा व्हिडिओ अजून कसं नाही येत आलं. मला माहिती आहे, मला ठसका लागला तर मी तुमचीच आठवण करते. कधी कधी मी आतमध्ये होते ना बिग बॉसमध्ये, तर मला असा ठसका लागायचा, तर मी म्हणायची माझी फॉलोअर मला आठवण करत असतात, आणि खरंच मला आठवण करतात. एका ताईने माझ्यासाठी, गजानन महाराजांसाठी माझ्यासाठी प्रार्थना केली. 1 महिना आधीची गोष्ट म्हणजे, त्यानंतर तुम्हाला आहे ना दिसलीच म्हणजे, तू बाहेरच आली म्हणजे. सो थँक्यू सो मच. कसं आहे ना तेव्हा, देव आहे ना लोकांच्या प्रार्थना ऐकतो पहिलं. मी तुमच्यासाठी प्रार्थना करते, जे लोक मला लाईक करतात, देव करू त्यांचं चवणं चांगलं हो. माझे चॅनल सगळ्यांना सबस्क्राईब करून सांगतात की सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, एकामेकाला पाठवतात. देव करू त्यांचं पण इच्छा पूर्ण हो. स्वामी त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. आणि खरं सांगते, मनापासून सांगते, मी म्हणत नाही की तुम्ही मला लाईक करा आणि मग तुम्हाला मी त्याचा आशीर्वाद देते. नाही केलं तर चालेल, असं काही नाही. मी स्वामींना म्हटलं, स्वामी मला जगायचं आहे माझ्या मुलासाठी, मला हिंमत द्या, मला ताकद द्या, मला कुणाची गरज नाही पडायला पाहिजे, कुणाच्या मगजमध्ये नाही पडायला पाहिजे. म्हणून मी इनकमिंग आउटगोईंग बंद केले. नंबर दिला आहे तो खरंच माझाच नंबर आहे. अजून मी त्याला व्हॉट्सअपला स्कॅनरचा फोटो लावलेला आहे, माझ्या दुसऱ्या बँकेचा आहे, आणि त्याला अजून मी बँकेत पण नाही नंबर दिला, काहीच नाही नंबर दिला. ते नंबर कोणाच तरी असू शकतो, पहिला नवीन नंबर असंच असतं, पण ते माझ्या नावाने आहे, मीच घेतला आहे तो नंबर. फक्त इनकमिंग आउटगोईंग बंद केलेला आहे. का केलं माहिती आहे का? 2 भाकऱ्या केल्या बघा, छोट्या मोठ्या. आता हे कधी पण मी खाऊ शकते एकदम भूक लागल्यानंतर. तर हे चहा आहे, तर मी चहा, आणि माझा कप बघा ना किती छान आहे. तुम्ही माहिती आहे कप किती छान वाटतं. हा कपला मी खूप मिस केलं एकदम. 2 कप घेतलं येसला मला एकदम. या चहा प्यायला आणि ब्रेड खाऊया आपण. ठीक आहे,
पहिला चहा प्यायचा होता थोडासा मला, 1 कप बनवला आहे. तर हे बघा आता ताट घेते, ताटामध्ये हे ठेवते, ब्रेड घेते, जेवढं खायचं तेवढं खाते. ठीक आहे. आणि हे आता पण हे पण नाही खात मी, नाही खायचा मूड गेला आता माझा. पापड खायचा मूड गेला, आता पापड नाही खात मी. ठीक आहे. कारण व्हिडिओ लई मोठा झाला आहे. तुमच्या संग पापड खात बसेल तर माझा व्हिडिओ लई मोठा होईल. तर तुम्हाला प्रॉब्लेम नको. तर उद्या मी डाळ भात बनवेन तेव्हा नक्की तुमच्या ताटात खाऊन दाखवेन तुम्हाला. ठीक आहे. तर चला आता आपण बाहेर जाऊन बसून तुमच्या संग 2 शब्द बोलते आणि व्हिडिओ संपवते. ठीक आहे. चला बसले मी आता येऊन इथं. डोकं जाम दुखते मला, खरं सांगते. बसली आता बघा, सगळं काय घेऊन आली खायला. कारण भूक एवढी लागली ना, काय खायचं मला नाही माहिती. आता मी काय खाणार काय नाही. ब्रेड बी आणले, काल मी आणलं तर ब्रेड, कालचं पण 2 मी ब्रेड घातलं खाल्लं आणि त्या 2 भाकऱ्या खाल्लेल्या. आणि जिरं बटर पण आणले मी सकाळी, कारण कधी माणसं खाल्लं. केळं पण आणली, का केळं खाली आणली माहिती का, कधी माणसाला भूक लागतेच ना. आणि हे पण पोरांचं बघून तिथं गावाला शिकली मी. खरं सांगते. राणे काजल संग सलून संग हे सगळं आणायचे, त्यांच्या संग ते लोक आणायचे खायला. तर मला मी कधी खाल्लंच नव्हतं हे कधी. तर त्यांचं एकदा खाते ना, खायला मला खूप छान वाटायला लागलं. मग मी ते आणायला लागले. तर म्हणलं चला आणूया. मी काय करते, पहिलं ना काहीतरी खाते, ब्रेड खाते, पण खाते. आता चहा गरम आहे, तर मी काय करते माहिती आहे का, या वाटीमध्ये वटते एकदम. हे बघा, बस एवढा चहा भात झाला. आणि आता मी ब्रेडच खाते एकदम. हे ब्राऊन ब्रेड सँडविच बनवायला मला लई आवडतो, खायला सँडविच. तर मी नक्कीच सँडविच बनवेन. मी ती सँडविच त्याची रेसिपी दाखवेन उद्या परवा दाखवेन. आता माझं फ्रीज चालू होऊन द्यावे. फ्रीज चालू झालं ना तर मी सगळं सामान बिरीन. राशन पण भरायचे, राशन पण घरात काहीच नाही. तर हे केळं खाऊन आणि बटर खाऊन माझं पोट तर नाही भरणार. माझ्या अंगाला मी जर चांगलं खाणार तर मला शरीराला लागेल. मला खूप कमवायचे, खूप मोहरं जायचे, येसला मोठं करायचे, येसला काही ना काही बनवायचे. बरोबर आहे का नाही. चला खाऊया. वा, खूप छान वाटलं. आणि शप्पथ सांगते, कमसे कम आता 1 तर वाजूच असेल. कारण मी 12 वाजता गेली खाली आणायला सगळं. 1 वाजलीच असेल. चहा पण नव्हती पिली, काहीच नव्हती पिली. तुमचं काही ब्रेड खाते. लाईव्हला उद्या संडे आहे, उद्या 2 वाजता येईल लाईव्हवर. संडेला लाईव्ह येत जाईल तुमच्यासाठी खास. आणि काही गोष्टी मला तुमच्या संग बोलायच्यात, दाखवायच्यात घरातल्या वस्तू मला तुम्हाला. आता हे सगळं यूट्यूबला मी व्हिडिओमध्ये नाही करू शकत, कारण व्हिडिओ लई मोठा होतो आहे. लाईव्ह ठीक आहे एकदम, तर उद्या मी करीन एकदम. ठीक आहे. आता पण एवढा मोठा झाला व्हिडिओ, जवळजवळ 23 मिनिटं झाला आहे. तुमच्यासाठी मी बक्का खाला 1 ब्रेड माहिती आहे. चला मी आता पाणी पिते, मग ताण लागली. ठीक आहे. 1 मिनटं. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा ना नक्की कमेंटमध्ये लिहा. तुमच्या भावना माझ्या पण पोचतात. तुमचं एक ॲप असं इंग्लिशमध्ये, तर तुम्ही फुलं बी माझ्या कमेंटमध्ये टाकले तरी मला तुमच्या भावना माझ्या पण पोचल्या. आणि खरं सांगा म्हणलं गेलं ना तर मी लाईव्हच येणार होते, पण आयुष्यपत खोटं नाही बोलत. मी लाईव्हवर झाले असते ना, बोलता मला एवढं झालं येतं ना, म्हणजे खूप वाईट वाटतं एकदम. आज एकटं घर म्हणजे मला खायला उठतं एकदम. तर मी काही नाही बोलू शकत. तुम्ही माझ्या भावना पोचतात तुमच्यापर्यंत, समजू शकता तुम्ही पण एक. ठीक आहे. चला बाकी काही सगळं ठीक आहे ना. आणि व्हिडिओ शेअर करत जावा, लाईक करत जावा. आणि असं तुमच्यासगळं माझं प्रेम राहून द्या हमेशा. ठीक आहे. आणि आता मी आज उद्या मी आराम करेन, व्हिडिओ टाकेन घरातलेच काय असेल ती माहिती सांगेन. सोमवारपासून तुम्हाला बाहेरचे ब्लॉग बघायला भेटतात. वकिलाकडे जाईल, 3-4 वकील आहेत माझे, त्यांच्याकडे जाईन, त्यांना सगळी माहिती सांगेन मी. हे सगळं मी त्यांना बोलेन एकदम. विनाकारण लोकांनी माझे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर एकदा ते आता मी एक व्हिडिओ टाकेन. तर चला त्याच्याविषयी तर मी नंतर बोलते. मी सगळ्यांना कसं आहे माहिती आहे का, बरं लेट का होणार, कासव पण जिंकतो माहिती आहे ना. ससा आणि कासवची हे असते एकदम. तर खूप लोकांनी माझं असं म्हणजे छोटे ब्लॉग बनवल्यात, व्हिडिओ बनवल्यात, माझी बदनामी केली. तर त्यांना सीधी इंग्लिशचं सांगून तर येणार नाही. तर सीधा मी हे करणार एकदम. आता वकिला गाठून त्यांना नोटीस पाठवणार. आणि काय असेल त्याची वकिलासाठी मी फी तर देऊ शकते,
कारण वकील कमी कामाला बी राहिले ते मला काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे का नाही. हे सगळं मी करणार आहे, एक व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यासाठी. पण एक प्रेमाने एक व्हिडिओ टाकेन. प्रेमाने कुणी ऐकलं ठीक आहे, नाही ऐकलं तर ठीक आहे, नोटीसला तयार राहावं आता, बरोबर आहे का नाही. कारण कासवसुद्धा जिंकतो एकदम, बरोबर आहे का नाही. काय म्हणायचं आहे, ठीक आहे. माझ्या नावाने व्हिडिओ बनवणं, नावाने करणं हे चांगलं चुकीचं गोष्ट आहे. कुणाला त्रास देणं नाही. मी कोणाचं नाव घेत नाही, कोणाचं व्हिडिओ घेत नाही, काहीच नाही. बरं ठीक आहे, चला अजून काय विशेष एकदम. आणि असं तुमचा सपोर्ट राहून द्या माझ्यावर. आणि इथनं पुढं मी तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला भेटतात, खूप छान. आणि खूप लोकांनी मला मेसेज पण केला, तुझा नंबर नाही, तो माझा, मी नंबर घेतला आहे तो माझा. आता सध्या कोणाच्या नावाने असं त्या कॉलरवर असं नाव देत असं काहीतरी, पण माझाच नंबर आहे, मीच घेतला आहे. राहुल कोणतं ते घेतला नंबर तो तो बी माझा म्हणजे हे करायला बिझनेससाठी. तर खरं सांगते, मी आता गावी गेली तर तुमचा मसाला मी नक्की करेन. आणि हो का, मी खुशीने तुम्हाला 4 पैसे जास्त मागेन. तर मी तुम्ही म्हणू नका की एवढंच आहे तेवढंच आहे. तर खुशीने मी तुम्हाला 4 पैसे मी जास्त मागेन. तर तुम्ही मला माहिती आहे खुशीने तुम्ही देणार पण. आता मी मुंबईला मसाला बनवू शकते, तुमचा मुंबईला मसाला बनवू शकते, माहिती आहे. पण नको, मी गावीच बनवून, गावाला मस्त पटांगण आहे चांगलं बनवून एकदम, ठीक आहे. आणि ती माझा बिझनेस म्हणून नाही, एक तुम्ही एक घरगुती, एक तुमची बहीण म्हणून, घरगुती म्हणून तुम्ही माझ्या कोणता मसाला करून घ्यायचा, ठीक आहे. आणि तुम्हाला ते घरपोच भेटेल, ते मसाला घेऊन मी तुमच्या घरी येणार, ठीक आहे. पण मी मसाल्याचं पहिले पैसे घेणार आहे मी, कारण मी खुला भरोसा नाही करू शकत आहे, ठीक आहे. तर सगळ्यांचं मी तुमच्याकडे कमेंट वाचले, सगळ्याला लाईक केलं, तर थँक्यू सो मच तुमच्या कमेंटबद्दल. मी तुमचे खूप खूप आभार आहे. आणि आता आपल्या हितनं पुढं मागचं झालं गेलं कंगेला पावलं मी हे समजणार. आणि हितनं पुढं तुम्हाला छान छान माझे ब्लॉग बघायला भेटणार, आणि खूप छान भेटणार. 10-15 मिनिटाचा व्हिडिओ असणार, छान बघायला भेटणार. आता बिग बॉसचं काही बोलणार नाही, काहीच नाही, सगळं सोडून दिलं मी. राम केला, नमस्कार केला, आणि नवीन आयुष्याला सुरू करते एकदम, ठीक आहे. तर चला बाय, आय लव्ह यू. आणि मी जेवण करीन चांगलं पोट भरून, टेन्शन घेऊ नका माझं, ठीक आहे. तुम्ही आहात ना माझ्यासाठी, बस झालं एकदम, बाय. आणि राहिले एक बात आहे, पण मी यशला खूप आठवण करते, खरं बघायला गेलं तर. आता यश पण मजबूर आहे. यशला माहीत असतं मी ह्या वर्षी सुटणार आहे, तर यशने खरंच मुंबईला त्याने ॲडमिशन घेतलं असतं. पण त्यांनी काय केलं, गावाला ॲडमिशन, ते पहिलंच ॲडमिशन होतं, तुम्हाला माहिती आहे ना, ऑनलाईन ॲडमिशन असतं 11वीचं. त्याने ऑनलाईन घेतलं होतं, पैसे पण भरलं होतं. पण जाऊन दे, काय हरकत नाही, एवढं वर्ष निघून जाईल. पुढच्या वर्षी स्वामींच्या कृपेने आम्ही एकत्र राहू, एकाने राहू, एकाने व्हिडिओ बनवू, आणि खूप सुखाने राहू, हे स्वामींच्या ठिकाणी मी प्रार्थना करते, ठीक आहे. कारण की स्वामी आहेत माझ्या पाठीशी. आणि खरंच चमत्कार झाला मला लागेल माझ्या फ्रीजच्याबद्दल मी बोलते मी तुम्हाला. फ्रीजची लाईट बी काय चालत नव्हती, पण स्वामीला अजून बोलते, स्वामी कुलिंग व्हायला पाहिजे. फ्रीज माझं कुलिंग होत नाही, तर फ्रीजमध्ये सगळं सामान तर भरलं असं काही टेन्शन तर नाही, पण कुलिंग होत नाही. तर कुलिंगचं मी काय करू तुम्ही सांगा, मला कमेंटमध्ये पण सांगू शकता. आणि मला तुम्ही काय ते टेक्निक बी सांगू शकता व्हॉट्सअपला, ठीक आहे. तर चला, माझा मोठा व्हिडिओ नको व्हायला, कारण कमसे कम 30 मिनिटाचा व्हायला लागला आहे. आणि खूप तुम्हाला असं वाटतं मी खूप उदास आहे, उदास काय ना, माझी काळजी करू नका कोणीच, सगळेजण व्यवस्थित राहावा. देव करू तुमच्या पण सगळ्या इच्छा पूर्ण करू, आणि तुमच्यानंतर माझ्या करू, अशी मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करीन. आणि एक ताई तुझा व्हिडिओ आला नाही, त्याचा व्हिडिओ, तर काळजी करू नका, मी व्यवस्थित आहे, टेन्शन घेऊ नका. मला कधी बी काय झालं, अपरात्री पण झालं, काय बी झालं, तर पटकन मी लाईव्ह चालू करून तुमच्यापर्यंत मी संदेश पोचवीन एकदम, टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. तुम्ही आहे म्हणून मी आहे. आय लव्ह यू, बाय. परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. उद्याच्याला मी काय बनवणार, उद्या संडे आहे, तुम्ही सांगू शकता मी काय बनवणार, नक्की माझ्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, ठीक आहे. उद्या संडे आहे, स्पेशल आहे, ठीक आहे. तर कदाचित आले तर उद्या लाईव्हवर पण येईन 2 वाजता, नाहीतर लवकर येईन 12 वाजता येईन, कारण भूक लागते ना 2 वाजे, पण नाही थांबू शकत एकदम. तर नक्कीच मी सांगा, तुम्ही कमेंटमध्ये बी सांगू शकता. पण हो सके ना मला लाईव्हवर नाही यायचं, कारण की मी स्वतःला खूप बदललं आहे, थोड्यासाठी मला गमवायचं नाही अजून. येईल कधीतरी लाईव्हवर, असं नाही की नाही येणार, पण खरं सांगायला गेलं ना, तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करेन. व्हिडिओमधून माझं काय असेल ते जो बी आहे माझं, तर तुम्हाला ते व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगेन. पण उद्या नक्कीच तुमच्यासाठी मी लाईव्ह येईन, उद्या संडे आहे, तर नक्की येईन तुमच्यासाठी खास. आजच येणार होते लाईव्हवर, पण खरं सांगू का, माझी तब्येत खूप डाऊन आहे, डोकं फार दुखते, आणि खूप टेन्शन आहे. तर मला डिप्रेशनमधून पण बाहेर यायचं आहे, चांगलं राहायचं आहे, तेच विचार करून माझं डोकं मी बदल नाही करू शकत एकदम, आहे का नाही. तर काळजी करू नका, बाय. आणि व्हिडिओ शेअर करत जावा, लाईक करत जावा, कमेंटमध्ये तुमच्या भावना मला कळतात, तुमच्या भावना माझ्यापर्यंत तुम्ही मराठीमध्ये करताना हे खूप मला अभिमान वाटतो. माझ्यासाठी तुम्ही मराठी बोलता, मराठीमध्ये करता, ते खूप छान वाटतं. असंच तुमचा सपोर्ट राहून द्या, हेच तुमच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना आहे एकदम. बाय.
काय दिसतंय तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये? मला माहिती आहे माझ्या भावना दिसतात, आहे का नाही? चला जाऊ टेन्शन घेऊ नका, ठीक आहे.